आता हे जाणवतंय. आता मात्र हे चांगलंच जाणवतंय की हल्ली आई थकते, बाबा सुद्धा दमतात. हल्ली आई थकते, बाबा सुद्धा दमतात. त्यांना असं पाहिलं की आपले जुने दिवस आठवतात. रात्र रात्र उशी नसायची, त्यांचा हातच असायचा उशाला. झोपताना वाटायचं आहेत की आई बाबा, मग भीती वाटतेय कशाला? अभ्यासाची, परीक्षेची कसलीच चिंता नसायची. कारण आई नेहमी आपल्यासाठी उभीच असायची. बाबा सुद्धा मागितलेलं सगळं काही पुरवायचे. आपलं छोटं बक्षीस पण अभिमानानं मिरवायचे. जाणवलीच नाहीत कधी परिस्थिती, संकट, चिंता. जाणवलीच नाहीत कधी परिस्थिती, संकट, चिंता. मोडून पडलोय आत्ताच सारी दुःख पेलता पेलता. त्यांनी कोठून आणलं धैर्य त्यांचं त्यांनाच ठाऊक. आणि आपण उगाळतोय अजून मात्र त्यांचा कमीपणा, त्यांची चूक. घट्ट कणखर हात आता मऊ मऊ लागतात. कळत नाही मध्येच ते असे हळवे का वागतात. आपण झालो तरुण, आई बाबा म्हातारे झाले. आधार देणारे हात आधारासाठी धडपडू लागले. घरी आलं आता की उसना उत्साह दिसतो. घरी आला आता की उसना उत्साह दिसतो. आपण सुद्धा न कळल्यासारखं वरवरच हसतो. भीती वाटते. भीती वाटते त्यांचं वय अजून अजून वाढण्याची. भीती वाटते आपलं बालपण खोल खोल हरवण्याची. सारे प्रसंग डोळ्यांसमोर तसे उभे राहतात. आठवणी होऊन भूतकाळातून मनाला टोचतात. आजही भीती वाटली की आईच आठवते. गरजेला बाबाच दिसतात. तेही नेहमी आपल्यासाठी उभेच असतात. आजही झोपलं की अंगावर अलगद पांघरून घातलं जातं. आजही निराश असलो की पानात आवडीचं जेवण असतं. आजही चुकलो की ओरडा हा मिळतोच. पण हे कधीपर्यंत, हा प्रश्न रोज रोज छळतोच. तेही आता जुने फोटो बघतात, वरवर हसतात. डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा हळूच पुसतात. आपल्यासारखी त्यांना सुद्धा भीती वाटत असेल. आपल्यासारखी त्यांना सुद्धा भीती वाटत असेल. त्यांच्या मुलांचं बालपण कसं रोज दिसत असेल. वाढती प्रत्येक सुरकुती त्यांचं आयुष्य कमी करतीये. वाढती प्रत्येक सुरकुती त्यांचं आयुष्य कमी करतीये. नियती मात्र प्रत्येक घरात रोज वेगळी मजा बघतीये. नियती मात्र प्रत्येक घरात रोज वेगळी मजा बघतीये. आजची माझी ही कविता तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट मधून नक्की सांगा. धन्यवाद.